महालक्ष्मी चित्रपट खरंच सोडून हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून एवरीवन विद्यार्थी मित्रांनो आज आपण सुरू करतोय MSc एन्व्हायरमेंटल सायन्स सेमिस्टर फर्स्ट तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आजचं लेक्चर MSc एन्व्हायरमेंटल सायन्स सेमिस्टर फर्स्ट subject name is environmental engineering and subject code is S27012 मित्रांनो आजच्या टॉपिकचं नाव आहे वॉटर ट्रीटमेंट फर्स्ट नमस्कार मित्रांनो मी अकॅडमिक कोऑर्डिनेटर सचिन नाना आपलं स्वागत करतो आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये तर मित्रांनो आजच्या चॅप्टरचं नाव आहे सॅनिटरी सर्वे ऑफ सोर्स एकंदरीत तुम्हाला जे हेडिंग आहे त्याच्यावर लक्षात आलं असेल सॅनिटरी सर्वे ऑफ सोर्स याच्यामध्ये काय असू शकतं सगळ्यात आधी आपण एक बेसिक बघूया A safe and reliable drinking water supply is of fundamental importance to our health and well-being. मित्रांनो काय दिलेलं आहे का सेफ आणि रिलायबल ड्रिंकिंग वॉटर जे आहे इट इज इम्पॉर्टंट फॉर अवर हेल्थ अँड बीइंग्स तर सॅनिटरी सर्वे ऑफ सोर्स म्हणजे नेमकं काय आहे तर आपण बघूयात Sanitary survey means an on-site review of the water source, facilities, equipments, operation, and maintenance of public water system for the purpose of evaluating the adequacy of such source, facilities, equipments, operation, and maintenance for producing and distribution safe drinking water. मित्रांनो स्क्रीनवर बरीच मोठी डेफिनेशन आहे साध्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगतो सॅनिटरी सर्वे मीन्स काय तर ऑन साइट रिव्ह्यू मीन्स आपण ऑन द स्पॉट जाऊन चेक करतो वॉटरचा सोर्स कोणता आहे सोर्स मीन्स ज्या ठिकाणी आपण पाणी येणार आहे बरोबर त्या ठिकाणी फॅसिलिटीज काय काय इक्विपमेंट्स काय आहे ऑपरेशन काय काय चालते आजूबाजूला मेंटेनन्स आहे का नाही पब्लिक वॉटर सिस्टीम बरोबर एकंदरीत ओव्हरऑल सगळा जो अंदाज त्याला आपण बोलू सॅनिटरी सर्वे ऑफ सोर्स बरोबर तुमचा पाण्याचा एक सोर्स आहे त्याचा सॅनिटरी सर्वे व्हॉट हॅपन्स ड्युरिंग सॅनिटरी सर्वे आता सगळ्यात आधी तुमच्या लक्षात आलं सर्वे म्हणजे काय तर एक्झामिनेशन बोलू आपण का जाऊन चेक करणे सोर्स कोणता आहे सोर्सचं पाणी कसं आहे इम्प्युरिटीज आहेत का नाही पाण्याचा पीएच किती पाण्यात वेस्ट किती आजूबाजूचं एन्व्हायरमेंट कसं आहे बरोबर एकंदरीत आपण सर्वे करतो पाण्याचं आता बघूया व्हॉट्स हॅपन ड्युरिंग सॅनिटरी सर्वे एक्झॅक्ट सर्वे मध्ये होतं काय तर सॅनिटरी सर्वे meant to identify problems which may affect the safety of water. आता जर पाण्याची सेफ्टीला काय काय अफेक्ट करतं आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे बरोबर सर्वे म्हणजे सर्वे येतो आपण सर्वे करायला चाललोय पिकनिक थोडी आहे का फक्त फिरायला चाललोय बरोबर आहे की नाही त्या ठिकाणी जाऊन आपलं काम काय प्रायमरी तर आयडेंटिफाय करायचंय प्रॉब्लेम विच मे अफेक्ट सेफ्टी ऑफ वॉटर म्हणजे कोणकोणचे प्रॉब्लेम असू शकतात सपोज एक धरण आहे धरणच्या आजूबाजूला कुठून तरी एखादा नाला धरण मध्ये मिक्स होतो बरोबर
तो झाला प्रॉब्लेम. त्याच्यानंतर एखाद्या कंपनीचं कच्चं पाणी घाण जे असेल ती पाण्यामध्ये मिक्स होते, तो झाला प्रॉब्लेम. तर फर्स्ट एम काय आहे, व्हॉट्स हॅपन ड्युरिंग सॅनिटरी सर्वे, तर आयडेंटिफिकेशन प्रॉब्लेम विच मे अफेक्ट सेफ्टी ऑफ वॉटर. आता व्हॉट्स हॅपन इफ सॅनिटरी सर्वे फाइंड समथिंग रॉंग. ठीक आहे, चला आपल्या लक्षात आलं, आपण फाइंड आउट केलं अशा अशा ठिकाणी प्रॉब्लेम आहे, बरोबर, काहीतरी चुकीचं निघालं सर्वे, तर काय. Sanitary survey inspector are looking for a situation or issue that are hazards or risk or maybe barriers a system may have in providing safe drinking water to the consumer during the survey. आता ही जी पोस्ट आहे मित्रांनो, पोस्टच नाव लिहिलंय सॅनिटरी सर्व्हे इन्स्पेक्टर, बरोबर. इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर नाही, इन्स्पेक्टर म्हणजे इन्स्पेक्शन करणारा, ज्यांनी इन्स्पेक्शन केलं, आजूबाजूला काय काय नाही तपास केला. ठीक आहे, तपास केल्यानंतर एक धरण आहे, पाण्याचा सोर्स आहे, तलाव आहे, त्याच्या आजूबाजूला काहीतरी नाही. सगळ्यात आधी आपल्याला फाइंड आउट करायचंय त्याची रिस्क किती आहे. ठीक आहे ना मित्रांनो, तुम्हाला सरकारी काम कसं कसं चालतं माहितीये. सपोज तुम्ही त्या ठिकाणचे सॅम्पल घेतले, हजारडस आहे, एकदम रिस्की सॅम्पल आहे, जेणेकरून लोक आजारी पडू शकतात, रोगराई पसरू शकते, तुम्हाला इमिजिएट ऍक्शन घ्यावं लागेल, बरोबर. सगळ्या गोष्टी डिपेंड करते ऑन द रिस्क. नॉर्मल छोटी मोठी इम्प्युरिटीज आहे, ठीक आहे, मग त्याच्यात कागदी कारवाई चालते, ऍप्लिकेशन द्या, अर्ज द्या, त्याच्यानंतर बाकी सरकारी कामांमधले जे काय असेल ते. पण बेसिकली काय करतो आपण, का फाइंड आउट करतो रिस्क किती आहे, त्याचा परिणाम काय होऊ शकतो, बरोबर. ठीक आहे, पुढचा पॉइंट बघूया. Why is sanitary survey a benefit to the PWS? PWS चा फुल फॉर्म मित्रांनो पाईप वॉटर सप्लाय. PWS पाईप वॉटर सप्लाय. तर सॅनिटरी सर्वेचा बेनिफिट काय आहे. फर्स्ट, a sanitary survey inspection can help PWS train then its operational and managerial process as well as strength and infrastructure. मित्रांनो, जे काही पाणी आहे ते सगळ्यात आधी कुठून जाणार आहे, तर पाईप थ्रू जाणार आहे, बरोबर. याच्यावर डिपेंड करतं का पाणी खूप जास्त खराब असेल तर मग ते पाण्याचं पाईप किती आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं, बरोबर आहे की नाही. पाण्याचे पाईप छोटे आहे आणि आतमध्ये इम्प्युरिटीज आहे, गाळ आहे, कपडा आहे, प्लास्टिक आहे, ते ब्लॉक होऊ शकतो. सेकंड बघूया, द इन्स्पेक्शन इज अन इंडिपेंडेंट रिव्ह्यू ऑफ सिस्टीम to identify barriers or obstacles that prevent a system from doing their best to provide safe drinking water to their customer. याच्यात काय बोललो मित्रांनो, हा द इन्स्पेक्शन इज अन इंडिपेंडेंट रिव्ह्यू ऑफ द सिस्टीम. इन्स्पेक्शनचा रिव्ह्यू कसं पाहिजे, इंडिपेंडेंट पाहिजे. इंडिपेंडेंट म्हणजे कसं, स्वतंत्र पाहिजे इन्स्पेक्टरला, तर तो कोणाच्या दबावाशिवाय त्याचं जे काही रिव्ह्यू आहे तो देऊ शकतो. एक्झाम्पल काय, एक बघितलं आपण, आपली सिस्टम, बरोबर, इन्स्पेक्टर आहे, त्याच्यावरती बॉस आहे, त्याच्यावरती अजून अधिकारी आहे. भरपूर वेळेस होतं काय का माणूस फ्रीली काम नाही करू शकत, इंडिपेंडेंटली काम नाही करू शकत. तर सगळ्यात महत्वाचं काय, जो इन्स्पेक्टर आहे तो इंडिपेंडेंटली काम करायला पाहिजे, का त्यांनी जे काही रिव्ह्यू दिले ते इंडिपेंडेंट पाहिजे, बरोबर. Identify barriers or obstacles that prevent a system from doing their best to provide safe drinking water to their customer. जे काही बॅरियर्स आहे आतमध्ये, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे सॉल्व्ह करून तुम्ही काय करायला पाहिजे, बेस्ट प्रोव्हाइड आणि सेफ ड्रिंकिंग वॉटर कस्टमरला पोहोचवायला पाहिजे. Then, why is sanitary survey a benefit to PWS? तर काय असं का सॅनिटरी सर्वे बेनिफिशियल आहे.
Once these barriers are identified, they can be resolved. जे काही प्रॉब्लेम फाइंड आउट झाले तर ते सॉल्व्ह तरी होतील पहिली गोष्ट. Then this is opportunity for DW program staff as well as survey to assistance system by providing the operator education, technical assistance and training. तर DW डिपार्टमेंट ऑफ वॉटर तर पाणी पुरवठा विभाग आपला जो आहे तो त्याच्यामधल्या लोकांना पण प्रॉब्लेम फाइंड आउट झाल्यानंतर थोडं सोपं जातं बाकी गोष्टींसाठी. Fifth survey allows to time for PWS staff to work with and talk to survey and DW program staff on issue they may be having, allowing for increasing communication. जर मित्रांनो आधीच प्रॉब्लेम फाइंड आउट झाला पीडब्ल्यूएस च्या आधी होतं काय, सोर्स आहे पाण्याचा, सोर्सच्या ठिकाणी प्रॉब्लेम फाइंड आउट झाल्यानंतर पुढची जी यंत्रणा आहे तिच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम करायला टाइम भेटतो. त्याच्यानंतर त्यांच्या हातात थोडासा टाइम राहतो, बरोबर आहे की नाही. एकंदरीत वेगवेगळे विभाग आहे, मोठी यंत्रणा आहे, पाणी आपण जो पाण्याचा साठा आहे तिथपासून पाण्याचं वितरण, एक धरण आहे, धरण कॅनल थ्रू, पाटबंधारे थ्रू, पाट थ्रू पाणी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातं, तिथून पाईपलाईन थ्रू तुमच्या वॉटर सिस्टीम प्लांट मध्ये, त्याच्यानंतर डिपेंड करतं तुमच्या आजूबाजूला पाण्याची टाकी राहते, त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी येतं, त्याच्यानंतर तिथला प्रॉपर माणूस तो डिवाइड करतो कोणत्या गल्लीला किती वेळ पाणी सोडायचं, कोणत्या टाइम मध्ये पाणी सोडायचं. मोठी सिस्टम आहे ना एकंदरीत. त्यावेळेस एवढ्या मोठ्या सिस्टमची सुरुवात कुठून होती, जी तुमच्या घरात पाणी येतंय ते पाणी कुठून येतंय, धरण जो धरण सोडा, एक सोर्स बोला, सोर्स म्हणून तुमच्या दारापर्यंत पाणी येतंय. डायरेक्ट तर नाही ना घरापासून धरणपर्यंत पाईप जोडलेलं आहे, एक 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 टप्पे घेऊन येतंय, बरोबर. धरणपासून तुमचे पाटबंधारे पाट, त्याच्यानंतर तुमची बाकी पाईपलाईन मधून तुमचं पूर्ण गावचं जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे तिथं, त्याच्यानंतर तुमची पाण्याची टाकी, एकंदरीत प्रवास लक्षात येतो ना तुमच्या मित्रांनो. तर पूर्ण प्रवास करायला स्टार्टिंग कुठून होते, सोर्स पासून. सोर्स मध्ये काय गडबड असेल तर पूर्ण प्रॉब्लेम. त्याच्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट काम आहे सोर्स आयडेंटिफाईड करायचा. सोर्स मध्ये काय प्रॉब्लेम आहे का ते चेकआउट करायचं. त्याच्यानंतर पुढच्या सिस्टीमला टाइम भेटतो काय प्रॉब्लेम असेल तर. इफ देर आर deficiencies and they are identified and corrected, it reduces the risk to public health. याचा अर्थ काय बोलायचा, जर काही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह आउट करू शकतो आपण. आयडेंटिफाईड केला, प्रॉब्लेम समजला, करेक्ट केला, कमी केला, जी रिस्क आहे पब्लिक हेल्थची ते रिस्क कमी होते. आलं लक्षात. आता काय इलेमेंट ऑफ सॅनिटरी सर्वे, काय काय इलेमेंट आहे सॅनिटरी सर्वे मध्ये. 8 इलेमेंट ऑफ सॅनिटरी सर्वे. टोटल किती इलेमेंट आहे, 8. आता एक एक बघूया आपण. फर्स्ट काय, ऑपरेटर compliance with regulation. Second काय, source protection, physically component and condition. Then treatment, then finish outer storage, then distribution, pump facility and control, monitoring, reporting and data verification, outer system management and operations. एक लक्ष देऊ थोडस अजून डिटेल मध्ये काय आहे. ऑपरेटर्स कंप्लायन्स विथ रेग्युलेशन. ऑपरेटर कोण, जो पूर्ण सिस्टम आहे, बरोबर. सिस्टम मध्ये सर्वात आधी काय तर एक दुसऱ्यांसोबत तुमचं कोऑर्डिनेशन पाहिजे. कसं काय काय ठिकाणी पाण्यामध्ये प्रॉब्लेम आहे,
बरोबर. काय नाही एकदम सोर्स प्रोटेक्शन आहे, तुमचं सोर्स आहे, सोर्सचं प्रोटेक्शन आलं. धरणच्या आजूबाजूला कोणी कचरा टाकलाय का, विषारी एलिमेंट्स टाकले का पाण्यात, हा ते चेक करायला पाहिजे. त्या ठिकाणी कधी कधी एखादा रखवालदार पण पाहिजे, फिजिकली कंपोनंट कंडिशन, त्या पाण्याची ट्रीटमेंट व्हायला पाहिजे, चांगली पाणी साफ स्वच्छ व्हायला पाहिजे. डिस्ट्रीब्युशन आलं त्याच्यानंतर पंप फॅसिलिटी अँड कंट्रोल, कंट्रोल कसं, कोणत्या ठिकाणी किती पाणी सोडायचं, हे पूर्ण गोष्टीचं मॉनिटरिंग, रिपोर्टिंग, कोणाला किती पाणी दिलं, डाटा व्हेरिफिकेशन, पूर्ण तुमच्या वर्षभराचा डाटा, वॉटर सिस्टम मॅनेजमेंट, ऑपरेशन, हे एक 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 छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो. बघूया आपण पुढं. वॉटर सोर्स, कंपोनंट्स, प्रोटेक्शन अँड कंडिशन. वॉटर सोर्सचं काय, कंपोनंट, प्रोटेक्शन, कंडिशन. वॉटर सप्लाय सोर्स इज अ बिगिनिंग ऑफ द ड्रिंकिंग वॉटर सिस्टम. बरोबर. वॉटर सोर्स काय तर बिगिनिंग आहे पूर्ण सिस्टमची, सुरुवात बोलू आपण त्याला. त्याचं प्रिव्हेंटिंग सोर्स वॉटर कंटॅमिनेशन इज द मोस्ट इफेक्टिव्ह मीन्स ऑफ प्रिव्हेंटिंग कंटॅमिनेंट्स फ्रॉम रिचिंग कन्झ्युमर्स. तर मग जो सोर्सचा आपण ज्यावेळेस विचार करतो, सोर्स पाणी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो. स्टार्टिंगलाच आपण जर एक्झामिन केलं पाणी कसं आहे, काय नाही, तर बाकी प्रॉब्लेम सर्व अवॉइड होतील. यूज ऑफ वॉटर ॲट होम. वॉटर इज सेड टू बी सेफ. Water is said to be safe to drink when it's free from pathogen, physical contaminant and chemical contaminant. मित्रांनो गरजेचं नाही प्रत्येक वेळेस तुमचं पाणी आलं डोळ्याला साफ दिसलं साफ असेल असं, आतमध्ये पॅथोजन असू शकतात, काही केमिकल मिक्स असू शकतं. तर आपल्याला जे होम मध्ये आपण घरामध्ये पाणी पोहोचवतो, बेसिकली आपल्याला ते स्वच्छ पाणी पाहिजे. प्रोसेस ऑफ सॅनिटरी सर्वे. आता याची प्रोसेस कशी आहे, बरोबर. Sanitary survey or inspection is a relatively simple technique that depends on gathering information principally by observation and also by making inquiries. काय बोलले लोक का जो सॅनिटरी सर्वे आहे, इन्स्पेक्शन आहे, सिंपल टेक्निक आहे. डिपेंड ऑन गॅदरिंग म्हणजे जमा होणं, इन्फॉर्मेशन, जी इन्फॉर्मेशन जमा होती ती जमा इन्फॉर्मेशन म्हणजे डेली पाण्याचा पीएच असेल, पाण्याची क्वालिटी असेल. ऑब्झर्वेशन, तुम्ही जे काही ऑब्झर्वेशन करतायत ते, आणि आजूबाजूला अजून थोडीशी इन्क्वायरी केल्यानंतर जे येईल ते. पर्पज ऑफ सॅनिटरी सर्वे. सॅनिटरी सर्वेचा पर्पज काय, उद्देश बोलू आपण त्याला. प्रोसेस ऑफ सॅनिटरी सर्वे. तर प्रोसेस ऑफ सॅनिटरी सर्वे काय बघूया आपण. फर्स्ट आहे वॉटर फॅसिलिटीज, इन्व्हेंटरी अँड रेकॉर्ड्स. देन आहे distribution system, plans and maps. Then routine operation and maintenance record. तर ही जी एकंदरीत पूर्ण प्रोसेस आहे त्याची आपण एक माहिती घेऊया. वॉटर फॅसिलिटी जी आहे त्याची इन्व्हेंटरी अँड रेकॉर्ड्स आहे. डिस्ट्रीब्युशन सिस्टम, प्लॅन अँड मॅप्स. मॅप्स मीन्स तुमचं पाण्याचा पाईपलाईनचे मॅप्स, कोणत्या ठिकाणी किती डिस्ट्रीब्युशन केलं, ते रुटीन ऑपरेशन, मेंटेनन्स, रेकॉर्ड, बरोबर.
coliform monitoring history and plan means सगळे plans वगैरे जमा केलेले. Source and finish water quality monitoring plan, history and viewer status. मित्रांनो जे पाण्याचा एंड पॉइंट आहे, एंड पॉइंट कोणता, फिनिश्ड वॉटर क्वालिटी सोर्स अँड फिनिश वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग प्लान. ज्या ठिकाणी पाणी पोहोचतं त्या ठिकाणची क्वालिटी, ऍडिशनल कंपोनंट्स. त्याच्यानंतर अश्युअर द लॉंग टर्म क्वालिटी अँड सेफ्टी ऑफ ड्रिंकिंग वॉटर. जास्तीत जास्त काळापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवणं. हेल्प टू प्रोटेक्ट पब्लिक हेल्थ. पब्लिक हेल्थचं प्रोटेक्शन. Then reduce the risk of waterborne diseases outbreaks. पाण्यापासून होणारे जे डिसीज आहे ते कमी करणे. त्याच्यानंतर हेल्थ सोर्स प्रोटेक्शन. मित्रांनो त्याच्यानंतर आपण आता अजून पुढे बघूया. Vulnerability assessment at water source. Vulnerability assessment is used to determine the likelihood that potential contaminant source in the drinking water protection area will degrade the source of water quality. तर vulnerability म्हणजे काय? असुरक्षितता, असुरक्षा. बरोबर. असुरक्षा कसली? असेसमेंट एट वॉटर सोर्स. वॉटर सोर्सची असुरक्षितता याला बोलू आपण vulnerability assessment at water source. Factors affecting vulnerability to contamination include. काय काय फॅक्टर अफेक्ट करतात? Drinking water wells located close to potential source of contamination have more risk than well located further away. याच्यात काय बोलले त्यांनी की ड्रिंकिंग वॉटर वेल्स लोकेटेड क्लोज टू पोटेन्शियल सोर्स ऑफ कंटॅमिनेशन have more risk than well located further away. ज्या ठिकाणी डिस्टन्स मध्ये विचार केला, ज्या ठिकाणी जवळ पाणी आहे तुमच्या, जितका कमी डिस्टन्स तितका मोर रिस्की. रिझन काय तर पाठीमागं का पाण्यामध्ये काय कंटेमिनेंट असेल, काही आजार पसरत असतील तर जे सुरुवातीचे लोक आले त्यांच्यापर्यंत पोहोचल, त्याच्यानंतर दूरपर्यंत पोहोचतील. Whether the potential source of contamination is from a single identifiable point, which would be easier to manage but could have greater potential for major contamination than diffuse contamination spread over the wider area. Sanitary survey of wells. Wells जो सॅनिटरी सर्वे आहे, आता सॅनिटरी सर्वे मित्रांनो आपण भरपूर सारे सोर्सचा करू शकतो. डिपेंड करतो सोर्स कोणता आहे पाण्याचा. काही काही वेळेस पाण्याचा सोर्स असू शकतो धरण, त्याच्यानंतर काय पण असू शकतो, तलाव. आपण बघू राहिलो वेल्स म्हणजे विहीर. Well should have well casing, a line pipe or a tube or stone wall, protective device such as a wood fence and warning sign to discourage human and animal activities that might disturb the well area. मित्रांनो आता आपण बघू राहिलो विहिरीचा सर्वे. विहिरीचा काही काही गावामध्ये विहीर असते, विहिरीचं पाणी पूर्ण गावामधले लोक यूज करतात. अशा वेळेला आपल्याला सर्वे करायचं, बघायचं विहीर, तर बेसिकली आजूबाजूला कंपाऊंड पाहिजे. कंपाऊंड का तर लोकांनी आतमध्ये कचरा नको फेकायला, बरोबर. आतमध्ये काय असतील घाण वगैरे नको टाकायला. एकंदरीत या पद्धतीने आपल्याला पाहणी करायची आहे.
सॅनिटरी सर्वे ऑफ स्प्रिंग्स. मित्रांनो, आपण सोर्स बघू राहिलो, पाण्याच्या कोणकोणत्या सोर्सचा सर्वे आपण कसा करायचा आहे. विहीर बघितली, आता आपण काय बघणार आहोत, स्प्रिंग्स. स्प्रिंग्स म्हणजे काय, मराठीतून बोलायचं झरे. स्प्रिंग is chosen for water supply. The sanitary survey should determine that the water quality is acceptable. पाण्याची क्वालिटी acceptable पाहिजे. Quantity of water available as adequate to meet the need of other communities, and spring is protected from contamination. याच्यामध्ये पण आपण पाण्याची क्वालिटी बघतो. आता काय आहे, सॅनिटरी सर्वे ऑफ रेन वॉटर collection and storage. The roof from which rain is collected should be free from contaminator. There also need to be a clean and well constructed tank with no cracks in the walls and properly covered inspection hole. जे काही तुमचं पाण्याची साठवण आहे ती नीट पाहिजे. मित्रांनो, सगळं सार सांगितलं ना, शुद्ध पाणी पाहिजे इतकं सोपं आहे. तुम्ही कसं सर्वे करा, नदी करा, पाणी विहीर करा, करणार काय आपण, पाणीच बघणार आहे ना, शुद्ध आहे परिशुद्ध आहे, तेच दिलेलं आहे बेसिकली. वॉटर क्वालिटी असेसमेंट. Water can be polluted by chemical or biological contaminator, and the water may be harmful to human own and consume. मित्रांनो, water pollution polluted by chemical or biological contaminant, and water may be harmful for human own consume. बरोबर. मित्रांनो, या ठिकाणी जो आपला चॅप्टर आहे तो कंप्लीट झालेला आहे. छोटासा टॉपिक होता. त्याच्यानंतर आपण एकदा बघूया एमसीक्यू. जे तुम्हाला शिकवलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एमसीक्यू चे आन्सर देता येतात का. तर तुमचा पहिला एमसीक्यू आहे, डॅश डॅश आर comprehensive inspection of the entire water delivery system from the source to the mouth. मित्रांनो, आन्सर द्या चॅट बॉक्स मध्ये, बघू कोण बरोबर आन्सर देतोय. संजीव पाटील डी, संजीव पाटील डी, अविनाश कुलकर्णी डी. बरोबर मित्रांनो, डी ऑप्शन बरोबर आहे. Sanitary survey are the comprehensive inspection of the entire water delivery system from the source to the mouth. चला मित्रांनो, नेक्स्ट एमसीक्यू इज hydrological sensitivity, means assessing how sensitive a water source is to dash dash. First, vaporization, B, volatilities, C, contamination, and then desalination. सी ई-बुक सोडून बसलाय काय सर लोक, आन्सर बरोबर देऊ राहिले. याचा आन्सर आहे सी. नेक्स्ट एमसीक्यू बघूया आपण. Like wells, springs should have protective device such as dash dash and warning signs to discourage humans and animals activities that might disrupt the spring area. आन्सर देते तुम्ही. गुड फेन्सेस. अविनाश कुलकर्णी बी, अंजली खोडमालकर बी. बी आन्सर देऊ राहिले सर्व लोक, बरोबर. मित्रांनो, याचा आन्सर बीच आहे, गुड फेन्सेस बरोबर उत्तर दिलेलं आहे तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. The dash for users is also an important part of sanitary survey. A, quantity of water. B, cost. C, surveyor.
डी vulnerability. हे मित्रांनो बरोबर आन्सर दिलेलं आहे तुम्ही. ह्या क्वेश्चनचं आन्सर आहे ए. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A dash dash is used to determine the likelihood that potential contaminant and a source in a drinking water protection area will degrade the source water quality. Fifth, A आन्सर देऊ राहिले बरेच जण vulnerability assessment. अजून दुसरं कोणाला काय आन्सर द्यायचं आहे मित्रांनो? ए आन्सर बरोबर आहे. लास्ट क्वेश्चन बघूया आपण. The dash calls for a routine sanitary survey of all public drinking water system once every 5 years, except for a community surface of water system. आन्सर काय आहे? आन्सर म्हणजे ऑप्शन काय आहे? ए द फेडरल सेफ ड्रिंकिंग वॉटर ऍक्ट SWA, सॅनिटरी सर्व्हे ऍक्ट SSA, सेफ पोर्टेबल वॉटर ऍक्ट SPWA, and the Federal Water Pollution Control Act WPCA. हे प्रत्येकाने आन्सर दिलेलं आहे. पहिल्याने दिलं का त्याच्यानंतर वाक्य, पहिल्याने बी दिलं का त्याच्यानंतर वाक्याचे बी. ठीक आहे, हे आन्सर याचं बरोबर आहे. सर्वांनी बरोबर उत्तर दिलेले आहेत. मित्रांनो 4-5 मिनिटं बाकी, आपण एक रिव्हिजन करून घेऊ. चॅप्टर मध्ये आपण काय काय बघितलं होतं. ठीक आहे ना? हो, 5 मिनिटं बाकी, आपण फक्त एकदा रिव्हिजन करू 3-4 मिनिटांमध्ये. छोटासा टॉपिक होता, टॉपिक मध्ये काय बघितलं ते एकदा बघूया आपण. ठीक आहे, शेवटच्या 3-4 मिनिटांमध्ये. वॉटर ट्रीटमेंट प्लॅन बघितलं आपण. सॅनिटरी सर्व्हे ऑफ सोर्स. सोर्स कोणकोणते असू शकतात? पाण्याचे कोणते पण सोर्स. तलाव असू शकतात, विहीर असू शकतात, झरणे, झरे, बंधारे, जिथून पाणी येतं त्याला बोलतो आपण सोर्स. सॅनिटरी सर्व्हे ऑफ सोर्स. सर काय करायचं होतं त्याच्यात? आपल्याला फक्त पाणी करायची होती, आतमध्ये काही प्रॉब्लेम आहे का चेकआउट करायचं, एक्सेट्रा. सिंपल. प्रत्येक ठिकाणी इम्पॉर्टंट काय होतं? पाण्याची क्वालिटी कशी, अशुद्ध तर नाही ना, फक्त इतकं. मग ते सोर्स कोणता पण असो, बरोबर. त्याच्यानंतर आपण TWS म्हणजे काय बघितलं होतं आपण? पाईप वॉटर सप्लाय. पाईप वॉटर सप्लाय म्हणजे काय? जो तुमचं पाईप मधून पाणी सप्लाय होतं, एकंदरीत पाईपलाईन, बरोबर, त्याचा काय इफेक्ट होतो? पाईप छोटे असतील तर ब्लॉक होऊ शकतात, त्याच्यामुळे पाण्याची क्वालिटी चांगली पाहिजे. तेव्हा पाण्यामध्ये जर क्षार जास्त असतील तरी ते लोखंडी पाईप गंजू शकते मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी चॅप्टर कम्प्लीट झाला असं मी सांगतो. पुढील भागामध्ये आपण याचे पुढचा चॅप्टर घेऊ.
तुमच्या क्वेश्चनचे पण आन्सर देतो मी. अविनाश कुलकर्णी विचारू राहिले कॉल यू फॉर मॉनिटरिंग हिस्ट्री प्लॅन म्हणजे काय. अविनाश सर आता फक्त 1 मिनिट शिल्लक आहे. पुढच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला तुमचे क्वेश्चनचा आन्सर देतो आणि त्याच्यानंतर सेशनला स्टार्ट करतो, कारण आता टाइम खूप कमी आहे. ठीक आहे, अजून कोणाला काही क्वेश्चन 1 मिनिटामध्ये जे होईल ते. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपलं लेक्चर झालं असं सांगतो. धन्यवाद, थँक्यू.